Example number 3, as shown in figure, two poles of height 8 meter. Two poles of height 8 meter. तर बघा हा जो आहे जी हाईट आहे 8 मीटर अँड 4 मीटर. 4 मीटर आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. हे काय त्या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे. ते काय होणार आहे त्यामुळे काटकोन आपण दाखवू शकतोय. त्याकडून दिल्याप्रमाणे 8 मीटर उंचीचे दोन खांब, 8 मीटर व 4 मीटर उंचीचे दोन खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. आता इथे परपेंडिक्युलर झाला. त्यानंतर काय म्हटलं पुढं, इफ द लेंथ ऑफ शॅडो ऑफ स्मॉलर पोल. आता स्मॉलर पोल कोणता आहे, त्याची लेंथ किती आहे, ही जी आहे ती काय आहे, सावली आहे. ही आपण हिरव्या रंगाने दाखवली ती सावली आहे. इफ द लेंथ ऑफ शॅडो ऑफ स्मॉलर पोल ड्यू टू सनलाईट इज 6 मीटर. ही 6 मीटर आहे. अँड हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ द बिगर पोल ॲट द सेम टाईम. आपल्याला ही जी सावली पडलेली आहे, सावली आपण हिरव्या रंगाने दाखवली आहे, ती हिरव्या रंगाची सावली किती मीटर असेल ते आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. तर आता पहिल्यांदा आपल्याला काय करणार आहोत, तर दिलेल्या माहितीच्या आधारे आपण पुढे जाणार आहोत. तर पहिल्यांदा पाहूया त्रिकोण PQR व त्रिकोण ABC मध्ये. त्रिकोण PQR व त्रिकोण ABC मध्ये किंवा इन ट्रायंगल असं म्हणलं चालेल. इन ट्रायंगल ABC अँड PQR. ओके. In these two triangles we know that these are perpendiculars. Therefore angle PRQ is congruent to angle ACB. रिजन लिहिणार आपण each 90 डिग्री. each काय लिहिणार 90 डिग्री. आणि आपण ही जी सावली पडलेली आहे ती एकाच वेळी पडलेली आहे. म्हणजे सूर्यप्रकाश एखादी कोणतीही वेळ असेल त्यावेळी पडलेली सावली असल्यामुळं या ठिकाणी हा जो कोन होणार आहे ए या ठिकाणचा सावलीचा होणारा कोन आणि पी या ठिकाणचा जो कोन होणार आहे तो समान असणार आहे. देअरफॉर अँगल ए इज कॉन्ग्रुअंट टू अँगल पी. हां, इकडे पहिल्यांदा पी झाला पाहिजे. अँगल पी इज कॉन्ग्रुअंट टू अँगल ए. काय लिहिणार आपण या ठिकाणी, शॅडोज सावलीची पडलेली आहे आर कास्ट ॲट सेम टाईम. शॅडोज आर कास्ट ॲट सेम टाईम. आता दोन त्रिकोणामधील जर दोन कोण एकरूप झाले, दोन कोणांच्या जोड्या जर एकरूप झाल्या तर ते दोन त्रिकोण समरूप होणार आहेत. त्रिकोण PQR इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. म्हणजे त्रिकोण PQR समरूप त्रिकोण ABC या ठिकाणी झालेला आहे. आता हे दोन त्रिकोण समरूप झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की दोन्ही त्रिकोण जर समरूप होत असतील तर त्यांच्या बाजू काय होतात, बाजू ह्या प्रमाणात असतात. बाजू काय असतात, प्रमाणात असतात. आपण ते लिहू शकतो. इथं पहिल्यांदा लिहायला पाहिजे की AA टेस्ट, बाय विच टेस्ट, AA टेस्ट. म्हणजे AA म्हणजे कोको पासूनुसार हे दोन त्रिकोण समरूप झालेले आहेत. आता बाजू प्रमाणात लिहूया आपण. बघा PQ अपॉन AB इज इक्वल टू QR अपॉन BC इज इक्वल टू PR अपॉन AC. आता या ठिकाणी आपल्याला PR आणि AC ची काही गरज नाही. PQ आणि AC ची थोडीशी आपल्याला संगती या ठिकाणी आपल्याला PQ आणि AB ची ही जी पहिली संगती आहे याची काही गरज नाही आपल्याला उदाहरण सोडण्यासाठी. त्यामुळे आपण ह्या पुढच्यामध्ये किमती घेऊया. QR ची किंमत दिलेली आपल्याला 6, BC ची किंमत आपण X मांडलेली आहे, बरोबर PR ची किंमत दिलेली आहे 4 आणि AC ची किंमत दिलेली 8. आता या ठिकाणी भाग होते 4 × 4, 4 × 2 = 8 आणि आपण आता तिरकस गुणाकार करणार आहोत. X गुणुले 1 बरोबर 6 गुणुले 2 म्हणजे X बरोबर काय येणार, 6 × 2 = 12. आता हे X बरोबर म्हणजेच काय, सोल्युशन आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. सोल्युशन लेंथ ऑफ शॅडो ऑफ बिगर पोल इज इक्वल टू 12. आता इथे युनिट लिहायचं. युनिट आपल्याला जे दिलेलं आहे तेच लिहिणार. इथं मीटर दिलेलं आहे. यापूर्वी या ठिकाणी मीटर दिसते आपल्याला. हे पहिल्या उदाहरणात मीटर दिले त्यामुळे आपण या ठिकाणी काय लिहिणार आहे, मीटरमध्ये याचं उत्तर येणार आहे. एक्झाम्पल नंबर 4, इन ट्रायंगल ABC AP इज परपेंडिक्युलर टू BC. AP इज परपेंडिक्युलर BC म्हणजे या ठिकाणी 90 अंशाचा कोन झाला आहे. BQ इज परपेंडिक्युलर टू AC. BQ हा ACला परपेंडिक्युलर त्यामुळे या ठिकाणी आपल्याला 90 अंशाचा कोन झाला दिसून येतोय. प्रूव्ह दॅट ट्रायंगल CPA इज सिमिलर टू ट्रायंगल CQB. CPA आणि CQB हे जे दोन त्रिकोण आहेत, CQB हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहेत. आणि त्यासाठी माहिती दिली आहे. AP बरोबर 7 दिले आहे, BQ बरोबर 8 दिले आहे, BC बरोबर 12 दिले आणि आपल्याला AC ची किंमत शोधायची आहे. पहिल्यांदा आपल्याला दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत म्हणून आपण त्या दोन त्रिकोणामध्ये लिहून घेऊया. इन ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल CQB म्हणजेच आपण मराठीमध्ये लिहिणार त्रिकोण CPA आणि त्रिकोण CQB मध्ये. आता यामध्ये काय दिले बघा, आपल्याला जी दिली माहिती त्यातलं आपण बघूया. हा कोण आणि हा कोण काटकोन आहे. आपण ते डायरेक्ट लिहून टाकूया. अँगल CPA इज कॉन्ग्रुअंट टू अँगल CQB. कारण काय लिहिणार, each 90 डिग्री. each 90 डिग्री कारण कंसात तुम्ही गिव्हन म्हणला तर सुद्धा चालेल. आता त्यानंतर अजून काय लिहू शकतो की आपल्याला हे दोन कोणते एकरूप दिले, अजून कोणतीच गोष्ट असं त्या दोन्ही बाबतीत दाखवू शकतो. बाजू प्रमाणात दाखवण्यासारखं पण काही नाही. तर या दोन्ही आकृतीमध्ये सरळ दिसते आपल्याला की हा भाग समान आहे. हा भाग समान याचा अर्थ
या ठिकाणी असलेला हा कोन आपल्याला हा दोन्हीमध्ये समावेश असलेला दिसून येतो, म्हणजे हा कोन सी. पण आपण त्या ठिकाणी लिहू शकतो अँगल सी इज कॉन्ग्रुअंट टू अँगल सी. कारण काय या ठिकाणी कॉमन अँगल, दोन्हीमध्ये हा अँगल कॉमन आहे, सामायिक कोन आहे तो, त्यामुळे दोन कोन एकरूप झाले. मग आपल्याला दिसतं की दोन त्रिकोणामध्ये दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणाशी एकरूप आहेत. त्यामुळं हे दोन त्रिकोण काय झाले, त्रिकोण CPA आणि त्रिकोण CQB हे समरूप झाले. ट्रायंगल CPA इज सिमिलर टू ट्रायंगल CQB बाय विच टेस्ट AA टेस्टनुसार काय झाले आहेत, समरूप झाले आहेत, म्हणजेच कोको कोसिनुसार हे समरूप झालेले आहेत. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं, आपल्याला माहिती आहे की दोन त्रिकोण जर समरूप झाले तर त्यांच्या बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. मग या ठिकाणी आपण पहिल्यांदा बाजू प्रमाणात दाखवून घेणार आहोत. ओळीनं आपण ज्या पद्धतीने संगती दिलेली आहे त्यानुसारच आपण आता त्या ठिकाणी लिहिणार आहोत. बघा CP अपॉन CQ इज इक्वल टू PA अपॉन QB इज इक्वल टू CA अपॉन CB. तर यातील ज्या माहिती दिली आहे त्या आपण लिहून घेऊया. आता AP म्हणजेच इथं काय आपल्याला PA आहे, APची किंमत आपण इथं PAची किंमत 7 लिहिली. त्यानंतर BQ म्हणजे इथं QB दिलेला आहे, तिथे QBची किंमत किती लिहिणार आहोत, 8 लिहिणार आहोत. बरोबर. BC म्हणजेच CB आहे, या ठिकाणी BCची किंमत 12 आहे आणि CA म्हणजे आपल्याला ACची किंमत या ठिकाणी काढायची आहे. याची या ठिकाणी आपल्याला काही गरज नाही, त्यामुळे हे लिहून घेणार नाही आपण. आता आपण तिरकस गुणाकार करणार आहोत या ठिकाणी. तर AC गुणुले 8 गुणुले AC बरोबर 7 गुणुले 12. त्या बाजूला गेल्यानंतर 8 काय होईल, 8 आपल्या ह्या बाजूला नको आहे, त्या बाजूला गेल्यानंतर काय होईल, भागिले होईल. AC बरोबर काय येईल, AC बरोबर 7 गुणुले 12 भागिले 8. या ठिकाणी आपल्याला 4चा भाग लागतो, 4 की 4, 4 दुणे 8, 4 दुणे 12. आता भाग जातो का नाही जात, 7 त्रिक 21, 21 भागिले 2. AC बरोबर आपल्याला 21 भागिले 2. या ठिकाणी आता आपल्याला अपूर्णांकात थोडासा भाग लावेल, 2 के 2, 2 शून्य शून्य, 2 पंचे 10, 10.5 युनिट एवढं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालं आहे. आपण या ठिकाणी सोल्युशन म्हणून शेवटी लिहिणं अपेक्षित आहे. सोल्युशन AC इज इक्वल टू 10.5